इन्स्टापूर नावाचं एक गाव होतं, जिथे जॉली नावाचा एक माणूस आपल्या आई-बाबांबरोबर राहायचा. जॉली बरोबर त्याचे 2 मित्र फिरायचे, सम्राट आणि जिग्नेश. एक दिवस असंच ती लोक बाहेर मिळतात. अरे जिग्नेश आणि जॉली, तुला माहिती आहे जॉब लागलाय आणि ते सुद्धा शहरातल्या एका मोठ्या कंपनीमध्ये. आता मी खूप पैसे कमवणार. काय बोलत आहेस? माझा सुद्धा शहरामध्ये एक जॉब लागलाय नवीन कंपनीत. तू सांग जॉली, तुझं कसं चालू आहे? तुम्हा दोघांना तर माहिती आहे मी मध्येच माझा अभ्यास सोडून दिला होता. त्याच्याचमुळे आत्तापर्यंत मला काही नवीन नोकरी नाही मिळाली आहे. काही गोष्ट नाही जॉली, सगळे काय घारीप्रमाणे उडत नसतात. काही लोक कोंबडीसारखे पण असतात. पंख तर आहेत पण ते जमिनीवरतीच फडफड करत असतात. जिग्नेश, तुला असं कुठल्या लाचार माणसाची चेष्टा नाही करायला पाहिजे. त्याची आई गावामध्ये चहा विकते, त्याच्यामुळे त्यांचं काम चालून जातं. जॉली, तू याच्या गोष्टीचं वाईट नको वाटून घेऊ. त्या दोघांचं बोलणं ऐकून जॉली नाराज होतो आणि तिथून निघून जातो आणि घरी येतो. घरी त्याची आई त्याला बोलते. सम्राट आणि जिग्नेशची आई सांगत होती की त्या दोघांची नवीन नोकरी लागली आहे आणि तू इतका हताश होऊन बाहेरून काय येत आहेस? काही नाही आई, माझ्या दोन्ही मित्रांना शहरामध्ये नवीन नोकरी लागली आहे, पण मला अजून कुठेच काही काम नाही लागले अजून. अरे बाळा, मी आहे ना. आई, तू ठीक तर आहेस ना? हो बाळा, मी ठीक आहे. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. खूप मन लावून चहा विक. जॉलीची आई खोकत खोकत बेशुद्ध होते. जॉली गावाच्या डॉक्टराला घरी बोलवतो आणि ती जॉलीच्या आईचा इलाज करते. जॉली डॉक्टरकडून आपल्या आईच्या तब्येतीबद्दल विचारतो. काय झालं माझ्या आईला? तुझ्या आईची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे. तिला काम करायला अजिबात लावू नकोस आणि जी औषधं मी ह्या कागदावर लिहिलेली आहेत त्यांना दररोज आपल्या आईला खाडवत राहा. डॉक्टर तिथून निघून जाते. जी औषधं डॉक्टर पर्चीवर लिहून जाते ते सगळं काही शहराची औषधं होती. हे औषधं तर खूपच महाग आहेत आणि माझ्याकडे तर पैसे पण नाहीयेत. आता मला काही ना काहीतरी करावंच लागेल. जॉली आपल्या आईच्या चहाच्या स्टॉलवर जातो आणि चहा विकायला लागतो. चहा, गरमागरम चहा घ्या. जेव्हा जॉली चहा विकत होता तेव्हा तिथे त्याचे मित्र सम्राट आणि जिग्नेश जात होते आणि त्याला बोलतात. अरे दादा, हे काय? हा तर चहा विकायला लागला. काही लाज वगैरे नाही वाटत आहे का? थोडा अभ्यास जर केला असतास तर एक चांगली नोकरी मिळाली असती तुला. जॉली रागात जिग्नेशला उत्तर देतो. काय अर्थ आहे तुमचा मेहनतीशी? चहावाले काय मेहनत नाही करत का? माझी आई आजारी, पण तरी सुद्धा मी तुमच्याकडे पैसे मागायला आलो का? नाही आलो ना? अरे चिडत का आहेस? बस आम्ही हे सांगायला आलो होतो की आम्ही दोघं शहरामध्ये चाललोय. ठीक आहे जॉली, आम्ही चाललो. तू तुझा चहा विकत बैस. दोन एकदा पुन्हा जॉलीची मस्करी करून तिथून निघून जातात. जॉलीची चहा विकून काहीच कमाई होत नव्हती आणि त्याच्याकडे थोडे पण पैसे नव्हते की तो त्या औषधांना विकत घेऊ. जॉली उदास होतो. तेव्हा त्याच्या दुकानामध्ये एक म्हातारा माणूस येतो, जो गळ्यामध्ये सोन्याचा हार आणि काळा चष्मा घालून येतो. अरे बेटा, काय झालं? एवढा परेशान का आहेस? खुश राहा, हस, ह्या क्षणाला जगायला शिक. आणि मला चहा पाच, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. जॉली त्या म्हाताऱ्या माणसाला चहा देतो. म्हातारा माणूस जॉलीला बोलतो. बाळा, मला असं वाटतंय की तुझ्यासोबत काहीतरी घटना घडत आहे, त्यामुळेच तुझ्या डोक्यावरती चिंता दिसून येत आहे. चला तर सगळं सांग मला, काय गोष्ट झाली आहे. मी तुझी मदत करेल. तुम्ही माझी मदत करताल? हो, का नाही. आधी हे तरी सांग की काय झालंय तर नक्की. जॉली त्या म्हाताऱ्या माणसाला सगळं काही सांगतो. म्हातारा माणूस त्याचं ऐकतो आणि त्याला बोलतो. तू चिंता नको करूस, मी तुझी मदत करेल. तुझ्या आईला काय नाही होणार. मी माझ्या मित्राला आत्ता बोलवतो. म्हातारा दोन्ही हात जोडतो आणि मंत्र वाचतो. असला विस्तला माझी मैत्रीण गाय जिथे कुठे असेल ती लवकर इथे यायला पाहिजे. तेव्हा तिथे अचानक एक गाय येते. हे सगळं बघून
जॉली आश्चर्यचकित होतो. म्हातारा माणूस गायला बोलतो, तू आतापासून या जॉली सोबत राहशील आणि हिची मदत करत राहशील. समजली माझी सगळी गोष्ट? ठीक आहे. काय? ही गाय इथे कशी आली आणि ही बोलत कशी आहे? गाईस, हे बघा, माझ्या जायचा वेळ झाला आहे. ह्या गाईच्या दुधाने आपला चहा बनवत जा आणि हे लक्षात ठेव की हे गाईचं दूध कुठल्या रबडीपेक्षा कमी नाहीये. आणि जरा स्वतःचे कपडे घालण्याचा पद्धत सुद्धा बदलून टाक. थोडं नवीन प्रकारचे कपडे घाल. चल, आता मी चाललोय. तो म्हातारा माणूस तिथून निघून जातो. जॉली त्या गाईला आपल्या घरी घेऊन जातो आणि दुसरा दिवस तिचं दूध काढून आपल्या दुकानामध्ये येऊन चहा विकायला लागतो. तेव्हा तो बघतो की हे दूध नाही पण रबडी आहे. जॉली कपडे पण वेगळे घालतो आणि आपल्या दुकानावर लिहितो, जॉली की रबडी चाय. रबडी चहा घ्या, रबडी चहा घ्या. असा चहा तुम्ही कधीच घेतला नसेल. तेव्हा तिथून एक बाई जात होती आणि रबडी चहा म्हणून ऐकते. हे रबडी चाय म्हणून काय आहे? अरे दीदी, हा जॉलीचा रबडी चहा आहे. एकदा घेऊन तरी बघा. दे बरं बघू तुझी रबडी चहा कशी लागते. जॉली चहा बनवून त्या बाईला देतो. ती बाई त्या रबडी चहाला पिते आणि बोलते, अरे ह्या आधी तर मी इतकी चांगली चहा कधीच नाही पिली. हा तर खूप चांगला चहा आहे. जॉली भाऊ, आणखीन एक चहा देणार आहे? आत्ता देतो. हळूहळू जॉलीचा चहा पूर्ण गावामध्ये प्रसिद्ध होऊन जातो. जॉली आपल्या आईचा इलाज सुद्धा करून देतो. जॉली गावामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत माणूस बनतो, फक्त आणि फक्त चहा विकून. आणि दुसरीकडे त्याचे मित्र सम्राट आणि जिग्नेश ज्या कंपनीमध्ये काम करत होते त्या दोघांची कंपनी कंगाल होऊन जाते, ज्यामुळे त्या दोघांना नोकरीमधून काढून दिलं जातं आणि ते दोघे जण परत आपल्या घरी येतात. गावी आल्यानंतर ते दोघे एका दुसऱ्याला बोलतात, यार, माझं तर खूप मोठं नुकसान झालं. आता आपल्याला काम कोण देणार? किती मेहनतीनंतर हे काम मिळालं होतं. सगळी मेहनत पाण्यात गेली. चल जाऊया, त्या गरीब जॉलीकडे चहा प्यायला जाऊ. त्याची ती हालत बघून थोडं आपल्याला तरी चांगलं वाटेल. सम्राट आणि जिग्नेश दोघे जण जॉलीच्या दुकानावर जातात. तिथं पोचतानाच ते बघतात की जॉलीची दुकान आता मोठी झाली आहे. दोघे जण आश्चर्याने तिथं बघतात आणि जॉलीकडे जवळ जाऊन बोलतात, अरे जॉली, तुझ्या चहाचं दुकान तर खूपच मोठं झालं यार. खरं खरं सांग, कुठून एवढे पैसे आले तुझ्याकडे? असे प्रश्न मला का विचारत आहात? तुला काय वाटत आहे की चहा विकून विकून कुठला माणूस काही श्रीमंत नाही होऊ शकत? ह्या सगळ्या गोष्टी मी चहा विकूनच कमवल्या आहेत. सम्राट आणि जिग्नेशच्या मनामध्ये जॉलीची दौलत शौहरत बघून ईर्ष्या होते. जॉली त्यांना रबडीची चहा पाजवतो. दोघे जण रबडी चहा पितात. पितानाच सम्राट जॉलीला बोलतो, जॉली, हा रबडी चहा मी कधीच नाही पिलाय आणि मी हे खूपच विश्वासाने सांगू शकतो की याच्यापेक्षा चांगली चहा मी अख्ख्या जगात नाही पिली आहे. खरं बोलला, ह्याचा चहा पिल्यानंतर एकदम असं मनातून सुख मिळालं. आता आम्ही तुझे तर खूप जुने मित्र आहोत. आम्हाला तरी सांग की तू हा रबडी चहा बनवतो तरी कसा? जॉली त्या दोघांना जादुई गाईच्या बद्दल सांगतो. सम्राट आणि जिग्नेश रबडी चहा पिऊन आपापल्या घरी जातात आणि मध्येच थांबून दोघे जण एका दुसऱ्याला बोलतात, ऐक सम्राट, लक्ष देऊन. माहिती नाही की आपल्याला पुढे काही जॉब मिळेल की नाही. यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. जसं की तू ऐकलं की त्याच्याकडे काही जादुई गाय आहे. आपल्याला तिला चोरावं लागेल. नेकी आणि पूछपूछ, माझ्या मनात सुद्धा हेच येत होतं. मी तर या गोष्टीला कधी सहनच नाही करू शकत की 10वी पासवाला आपल्या पुढे निघून जाईल. जशीच रात्र होईल आपण त्या गायीच्या तबेल्यात जाऊन त्याच्या गायीला चोरून घेऊया. दोघे जण त्या गायीला चोरण्याची योजना बनवतात. रात्र होऊन जाते आणि सम्राट आणि जिग्नेश दोघे जण जॉलीच्या गायीच्या गोट्यामध्ये जातात, जिथे ती जादुई गाय झोपत होती. ते बघ, तीच आहे ती जादूची गाय जी रबडी सारखं दूध देते. जिग्नेश पुढे जातो आणि गायीची बांधलेली दोरी उचलतो आणि गायीला बाहेर घेऊन जातो. तेव्हा गायीची झोप मोडते आणि ती त्या दोघांना बघून बोलते, तुम्हा दोघांची हिम्मत कशी झाली मला चोरी करण्याची? दोघे जण आश्चर्यचकित होतात. तू तर बोलत आहेस, हे कसं होऊ शकतं? पतंग हव्यामध्ये उडते
पण त्याची डोर जमिनीवर राहणाऱ्या माणसाच्या हातावर असते. जेव्हा त्या माणसाच्या हातातून ती डोर सुटते तर ती पतंग आकाशामध्ये इकडे तिकडे जायला लागते आणि खाली येऊन पडते. तुम्ही दोघे त्या बिडोल पतंगासारखे आहात आणि जॉली तो आहे ज्याची डोर जमिनीपासून जुडलेली आहे. आम्हाला माफ करा. आम्हाला दोघांना आमच्या नोकरीवरून काढून टाकलंय. त्यामुळेच आम्ही इथे तुला चोरायला आलो होतो. आम्ही विचार केला की तुला चोरून आम्ही आमची स्वतःची रबडी चहाची दुकान चालू करणार. मला माफ करा गायजी. ती लोक जेव्हा बोलत होते तेव्हा मागून जॉली येतो आणि त्यांना बोलतो, मी तुम्हा दोघांची पूर्ण गोष्ट ऐकलीये. जर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलंय तर ही गोष्ट तुम्ही दोघांनी मला का नाही सांगितली? लक्ष देऊन ऐका माझी गोष्ट. मित्र आपला कितीही मोठा झाला ना तरी तो मित्रच असतो आपला. समजलं सम्राट आणि जिग्नेश? मला माफ कर जॉली की आम्ही तुला एकदम खाली दाखवलं. आमच्याकडे काही काम नाहीये. आमची काहीतरी मदत कर जॉली. एवढीच गोष्ट आहे ना. चला उद्यापासून तुम्ही माझ्या दुकानावरती या. जॉली सम्राट आणि जिग्नेशला आपल्या कामावर ठेवतो आणि दोघांना त्यांच्या शहरच्या कंपनीपासून दुप्पट पगार देतो. धानीपूर गावाचा मुखिया बाजारामध्ये बसलेला होता की तेव्हा तिथे जमीनदार एका शहरी माणसाबरोबर येऊन पोचला. जमीनदारला बघून मुखिया हसत हसत बोलतो, अरे काय गोष्ट आहे जमीनदार, सकाळी सकाळी आज बाजारात कसा निघाला आणि तुझ्यासोबत ही शहरी व्यक्ती कोण आहे? मुखियाजी, याचं नाव आर्यन आहे. तुमच्याशी भेटायला आणलं याला. मी काय समजलो नाही. काय गोष्ट आहे, साफ साफ बोल. हे बघा मुखियाजी, आता आपलं गाव VIP एरियामध्ये येऊ लागला आहे. आर्यन शहरातील एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे. तो आपल्या गावात एअरपोर्ट बनवायचा इच्छितो. तुम्हाला तर माहीत आहे की जर आपल्या गावात एअरपोर्ट बनला तर आपल्या गावाचं नाव पूर्ण विश्वात प्रसिद्ध होऊन जाईल. जमीनदार बरोबर म्हणत आहे मुखियाजी, आणि यासाठी मला एक पेपरवर सगळ्या गावकऱ्यांची सही हवी आहे आणि हे काम तर तुम्हीच करू शकता. मुखिया गाढ विचारामध्ये पडतो. तुला माहीत आहे जमीनदार की मी कुठलं पण काम राजेशचा सल्ला घेतल्याशिवाय करत नाही. शेवटी राजेश आणि त्याच्या पत्नी सुद्धा या गावात सगळ्यात जास्त शिकलेले आहे. ठीक आहे, मग मी आणि आर्यन तुम्हाला भेटायला उद्या परत येऊ. एवढं बोलून जमीनदार आर्यन बरोबर निघून गेला. मुखिया सरळ राजेशच्या घरी निघून गेला. अरे मुखियाजी, तुम्ही सगळं काही ठीक तर आहे? मुखियाने सगळी घटना राजेशला सांगितली. मुखियाजी, याचं नाव आर्यन आहे. तुमच्याशी याला भेटण्यासाठी आणलंय मी. मी काय समजलो नाही जमीनदार. साफ साफ बोल, काय गोष्ट आहे? हे बघा मुखियाजी, आता आपलं गाव VIP एरियामध्ये येऊ लागला आहे. आर्यन शहरातील एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे. तो आपल्या गावात एअरपोर्ट बनवायचा इच्छितो. तुम्हाला तर माहीत आहे की जर आपल्या गावात एअरपोर्ट बनला तर आपल्या गावाचं नाव पूर्ण विश्वात प्रसिद्ध होऊन जाईल. जमीनदार बरोबर म्हणत आहे मुखियाजी, आणि यासाठी मला एक पेपरवर सगळ्या गावकऱ्यांची सही हवी आहे आणि हे काम तर तुम्हीच करू शकता. तुला माहीत आहे जमीनदार की मी कुठलं पण काम राजेशचा सल्ला घेतल्याशिवाय करत नाही. शेवटी राजेश आणि त्याच्या पत्नी सुद्धा या गावात सगळ्यात जास्त शिकलेले आहे. ठीक आहे, मग मी आणि आर्यन तुम्हाला भेटायला उद्या परत येऊ. तुझी काय राह आहे राजेश? काय आपण जमीनदार आणि आर्यनची गोष्ट ऐकायला हवी? तसं त्यांचं म्हणणं चुकीचं नाही आहे. जर आपल्या गावात एअरपोर्ट बनेल तर आपल्या गावातल्या लोकांना रोजगार पण मिळेल. तेव्हा सुद्धा राजेशकडे बघून बोलते, ते सगळं ठीक आहे राजेश, पण मला वाटतं की जर काय आमच्या गावी एअरपोर्ट बनेल तर आमच्या गावाची लोक मुसीबतमध्ये नाही येऊन जाऊ. आणि ते कसं सुद्धा? मी ऐकलंय की जेव्हा एअरपोर्ट बनतो तेव्हा सरकार दूर दूरपर्यंतचे गाव खाली करून टाकते. तू चिंता करू नकोस सुद्धा. जर एअरपोर्ट बनल्यानं आपल्या गावातल्या कुठल्या पण माणसावर काही पण कठीणाई येतं तर सगळ्यात पहिले मीच एअरपोर्ट बनवण्यासाठी विरोध करणार. एवढं बोलून राजेश मुखियाला बोलतो, चला मुखियाजी, तुमच्यासोबत मी पण येतो. काहीच वेळामध्ये राजेश मुखियाबरोबर जमीनदारच्या हवेलीमध्ये निघून गेला. तर मग तो काय विचार केला राजेश? जमीनदार साहेब,
एअरपोर्ट बनल्यानं आपलं गाव तर प्रसिद्ध होऊन जाईल, हे सत्य आहे. परंतु तुम्हाला हे आश्वासन द्यावं लागणार की एअरपोर्ट बनल्यानं आपल्या गावात कुठलीच कठीणाई येणार नाही. जमीनदारच्या बोलण्याच्या आधी आर्यन राजेशला बोलतो. अरे नाही राजेश भाऊ, असं काही होणार नाही. जेव्हा एअरपोर्ट बनून तयार होऊन जाणार तर तुमच्या पूर्ण गावाच्या लोकांना रोजगार मिळणार आणि कुठल्या कारणवश तुमचं गाव खाली पण करावं लागलं तर आम्ही तुम्हाला दुसऱ्या गावातली जमिनी देऊ आणि त्यात गावात पक्के घर आणि सगळे सुखसुविधा पण देऊ. आम्ही तुमच्या सर्व गावकऱ्यांना शेती करण्यासाठी इतकी जागा देऊ की त्यांची ज्यांनी कल्पना पण नसेल केली. हे ऐकून राजेश आणि मुखिया आनंदात आले. जर अशी गोष्ट आहे तर मग ठीक आहे. तर मग वेळ नका काढू मुखियाजी, हा कागद घ्या आणि सगळ्या गावकऱ्यांचा अंगठा लावून आम्हाला देऊन द्या. मुखिया कागद घेऊन राजेश बरोबर जमीनदारच्या हवेलीतून बाहेर निघतो आणि सगळ्या गाववाल्यांचा अंगठा लावून जमीनदारला परत देताना बोलला. सगळ्या गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास करून ह्या कागदावर अंगठा लावला आहे. आता तुम्ही आरामात झोपून जा. जमीनदार साहेब, मी तुमच्यावर भरोसा करून सगळ्या गावकऱ्यांना अंगठा लावायला मनवला आहे. बस माझा भरोसाला तोडू नका. कशी गोष्ट करतोय राजेश? अरे मी आणि आनंदनी जे वचन दिलं आहे ते वचन पूर्ण करू आम्ही. जमीनदारचं बोलणं ऐकून राजेश हसत हसत मुखिया बरोबर जमीनदारच्या हवेलीतून बाहेर निघून आला. मुखिया आणि राजेश काहीच दूर चालले होते की तेव्हा एक ट्रक राजेशला ढकलून तिथून निघून गेला. अरे नाही, हा कसला अनर्थ झाला. राजेशचा त्याच दिवशी अंतिम संस्कार केला गेला. सुधा रडून रडून बेहाल झाली होती. रडू नको सुधा, होनीला कोण टाळू शकतं. माझ्या नवऱ्याने कायम गावाच्या तरक्कीचेच स्वप्न पाहिले होते आणि तरक्कीचा दिवस बघण्याआधीच तो हे संसार सोडून निघून गेला. मुखिया डोळ्यामध्ये अश्रू घेऊन सुधाच्या घरातून बाहेर निघाले. काही दिवस असेच निघून गेले. एक दिवस मुखिया घाबरत घाबरत सुधाकडे येऊन बोलला. सुधा, आपल्या सगळ्यांसोबत खूप मोठा धोका झालाय. काय झालं मुखियाजी? जमीनदारनं आपल्या सोबत धोका केला. जमीनदार पोलीस घेऊन गावात आला आहे आणि पोलीस पूर्ण गावाला खाली करत आहेत. असं कसं होऊ शकतं? मी जाऊन बोलून येते. सुधा ताबडतोब आपल्या घराच्या बाहेर निघून आली आणि जमीनदारला बोलली. ही काय हरकत आहे जमीनदार? असं करून तुम्ही माझ्या स्वर्गवासी नवऱ्याच्या आत्मेला दुखवला आहेत. तुझा नवरा एक मूर्ख होता सुधा, त्याला माझे इरादे समजूच नाही शकले. जमीनदारच्या बाजूला उभा आर्यन सुधाला बोलतो. आम्ही बिझनेसमॅन आपल्या मकसदला पूर्ण करण्यासाठी असेच मोठे मोठे वादे करतो आणि तुम्ही मूर्ख गावकरी खूप सोप्यापणे आमच्या झासात येऊन जाता. तुम्हाला काय जमीन नाही मिळणार आहे. सगळ्या गावकऱ्यांनी पेपरवर अंगठा लावला आहे आणि त्यावर लिहिलं आहे ते सगळे त्यांच्या मर्जीनं त्यांची पूर्ण जमीन माझ्या नावावर करत आहे. पण तो चिंता करू नको सुधा, इथपासून खूप दूर एक खूप जुनं हवाई जहाज पडलेला आहे जे की आर्यनचं आहे. तुम्ही सगळे गावकरी त्याच जुन्या हवाई जहाजच्या आतमध्ये आपलं जीवन व्यतीत करू शकता. आर्यन आणि जमीनदाराने सगळ्या गाववाल्यांना त्यांच्या घरातून हाकलून काढलं. सुधा, मुखिया आणि सगळे गाववाले तिथं रडत रडत त्याच जाग्याटी आले जिथे तो जुना एअरप्लेन होता. एका माणसाने रागात सुधाकडे बघून बोलला. हे सगळं तुझ्या पतीमुळे झालं आहे सुधा. आता आम्ही काय करणार? का आम्ही आमचं संपूर्ण जीवन ह्या खटारा हवाई जहाजात घालवणार? त्या माणसाचं बोलणं ऐकून सुधा फुटून फुटून रडायला लागली. तेव्हा अचानक हवाई जहाजच्या बाहेर रंगीत प्रकाश चमकायला लागला आणि बघताच बघता तो हवाई जहाज एक खूप सुंदर हवाई जहाजमध्ये परिवर्तित झाला, ज्याला बघून सगळे गाववाले आश्चर्यचकित राहिले. मुखियाजी, हे सगळं काय आहे? माहित नाही. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ह्या हवाई जहाजात एकदा जाऊन बघावं. सुधा आणि मुखिया हवाई जहाजच्या आत शिरतात. पण आतला दृश्य पाहून त्या सगळ्यांचे डोळे आश्चर्याने मोठे मोठे झाले होते. त्या हवाई जहाजच्या आत खूपच सुंदर घरं बनलेली होती
आणि तिथे शेती करण्याची पण खूप सगळी जमीन पण होती. खरं तर हे होतं की त्या हवाई जहाजच्या आत एक पूर्ण गाव आबाद होतं. हे बघून मुखिया हवाई जहाजच्या बाहेर येऊन सगळ्या गाववाल्यांना बोलतात. गावकऱ्यांनो, तुम्ही सगळे ह्या हवाई जहाजाच्या आत या लवकर. आत तर पूर्ण गाव आहे. मुखियाचं बोलणं ऐकून सगळे गाववाले हवाई जहाजच्या आत येतात. एक माणूस आनंदाने ओरडून बोलतो. मुखियाजी, ह्या हवाई जहाजमध्ये तर आपल्या गावापेक्षा पण चांगले आणि सुंदर घर बनले आहेत. आणि यांच्या आत जे गाव स्थित आहेत त्यांची जमीन तर आमच्या गावाच्या जमिनीपेक्षा पण चांगली उपजाऊ आहे. असं वाटतं की हवाई जहाजाच्या आत कुठला दुसराच संसार बसलेला आहे. तू खरं बोलतोय. आजपासून आपण सगळं आपलं जीवन ह्याच हवाई जहाजाच्या आत बनलेल्या गावातच व्यतीत करू. सगळे गाववाले त्या दिवसापासून हवाई जहाजच्या आत जादुई गावामध्ये आपलं जीवन काढायला लागले. एक दिवस सुधा त्या गावामध्ये फिरत होती की तेव्हा तिची नजर एका जेलवर पडली. सुधा चौकली आणि मुखियाला बोलली. मुखियाजी, जादुई गावामध्ये या जेलचं काय काम आहे? जर इथं जेल आहे सुद्धा तर याचं काहीतरी काम नक्की असणार. वेळ आल्यावर याची पण माहिती पडून जाईल. इथे एक दिवस जमीनदार आर्यनला बोलतो. समज नाही देत आहे आर्यन की ते सगळे गावकरी गेले कुठे. अरे फिरत असतील कुठे, आपल्याला काय याच्याशी. नाही आर्यन, आपल्याला त्यांच्यावर नजर ठेवायला पाहिजे. अरे हा प्रेस आणि मीडियाचा दौर आहे आजकाल. तुला सुद्धा माहीत नाही ती शिकली सवरली आहे. असं नाही व्हावं की ती सगळ्या गावकऱ्यांना घेऊन प्रेसमध्ये जावं. मी सगळ्या गावकऱ्यांना तिकडेच जाताना बघितलं होतं जिथं माझं खंडर झालेलं हवाई जहाज पडलेलं आहे. चला जाऊन बघूया. काही वेळामध्ये आर्यन आणि जमीनदार त्या जागेत येऊन पोचले. हे मी काय बघतोय जमीनदार, हे माझं हवाई जहाज तर नाही आहे. हा तर खूप सुंदर हवाई जहाज आहे. या गोष्टीनं तर मला पण आश्चर्यचकित केलं आहे. चल आज जाऊन बघूया. जमीनदार आणि आर्यन जसंच त्या हवाई जहाजच्या आत गेले तर समोरचं दृश्य पाहून त्या दोघांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. हे कसं होऊ शकतं? याच्या आत तर पूर्ण गाव बसलेला आहे. तेव्हा तिथे सुधा आणि मुखिया पोचतो. तुम्ही दोघं इथं काय करत आहात? मुखिया एवढं बोललाच होता की रंगीत प्रकाशाबरोबर तिथे राजेश प्रकट झाला. हे बघून सुधा चौकली आणि बोलते. राजेश, तू तर मरून गेला आहेस. हो सुधा, आणि मला मारणारं कोणी अजून नाही, पण जमीनदार आणि आर्यनच आहे. ज्या ट्रकनं मला टक्कर मारली तो ट्रक ह्या दोघांचाच होता. ह्या दोघांनी माझ्या आणि गावकऱ्यांसोबत धोका केला. त्यामुळं तुम्ही सगळे जेव्हा जुन्या हवाई जहाजाच्या बाहेर उभे राहून रडत होतात तेव्हा तुम्हा सगळ्यांचं दुःख माझ्याकडनं बघवलं नाही. आणि मी देवाला प्रार्थना केली आणि देवानं ह्या हवाई जहाजाच्या आतच तुम्हा सगळ्यांसाठी एक जादुई गाव बनवलं. तुला माहीत आहे ह्या जादुई गावात जेल कुणासाठी होती? कुणासाठी? ह्या दोघांसाठी. आता हे जीवनभर ह्याच जादुई गावाच्या जेलमध्ये राहणार, उपाशी तहानलेले, ज्यानं हे बाहेरच्या दुनियात कुणालाच मूर्ख नाही बनवू शकणार. राजेश एवढं बोललाच होता की तेव्हा जमीनदार आणि आर्यन स्वतःला जादुई गावाच्या आत बनलेल्या जेलमध्ये पाहिलं. मग राजेश रंगबिरंग्या किरणांबरोबर गायब झाला. जमीनदार आणि आर्यनने आपलं पूर्ण जीवन जादुई हवाई जहाजच्या आत जेलमध्येच काढलं.